ढोल ताशाच्या गजरात रत्नागिरीतील रत्नदुर्ग शिवसृष्टी लोकार्पण सोहळा नामदार उदय सामंत यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला। जगात देवा तुझं निवेदची पालिगत मार्गात गाणं भाळा भरी शिवबाराज डंका वाजची। यानंतर नामदार उदय सामंत यांनी स्टॅच्यू गॅलरीची पाहणी केली। त्यानंतर अरबी समुद्राच्या बाजूला असणाऱ्या देशातल्या पहिल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उभ्या पुतळ्याचे नामदार सामंत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। यावेळी डोळ्यांचे पारणे फेडणारे नेत्रदीपक फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। क्षत्रिय कुलात राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की या सोहळ्यानिमित्त उदय सामंत यांनी जे स्कूल ऑफ आर्टच्या पथकाचे आभारही मानले। पालकमंत्री सामंत यांनी शिवसृष्टी उभारून आपले वचन पूर्ण केले असेही म्हटले जात आहे। सर्वप्रथम जे स्कूलच्या सगळ्याच माझ्या सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो। अरबी समुद्रामधलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक त्याचं पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये दाखल आहे, परंतु देशामधला अरबी समुद्राच्या बाजूचा पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा उभा पुतळा हा रत्नागिरीमध्ये होतोय आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्याचं लोकार्पण सोहळा होतोय याचा मला मनापासून आनंद आहे। काल पावसामुळे हा लोकार्पण सोहळा होऊ शकला नाही, आज पुन्हा एकदा मोठ्या संख्येने आपण जमला त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि लवकरात लवकर उर्वरित या शिवसृष्टीचा भाग देखील पूर्ण होईल याची खात्री देतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा,
सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.